नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीमध्ये। आज आपण इथं प्रसादाचा शिरा रेसिपी बघणार आहे आणि त्यासोबतच पंचामृतसुद्धा बघणार आहे। आता इथं प्रसादाचा शिरा सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये मी केलेला आहे। आता या वाटीने मी सव्वा वाटी रवा, सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे आणि दूध आणि पाणी हे सव्वा वाटी आणि दूध सव्वा वाटी हे तापवून घेतलेलं आहे। नंतर काजू, बदाम, किसमिस आणि वेलची पावडर घेतलेली आहे। त्यासोबतच एक केळीसुद्धा घेतलेली आहे। आता सर्वात अगोदर आपल्याला काजू बदामचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते परतवून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आणि काजू बदाम टाकायचे आहे। आता इथं काजू बदाम आपल्याला हलकेसे गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। आता काजू बदाम सोबतच आपल्याला मनुका टाकायचा नाही, अगोदर आपल्याला काजू बदाम परतवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये मनुका टाकायचा आणि छान असे गुलाबी होऊ द्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। कारण की मनुका आणि काजू बदाम सोबत टाकले ना तर मनुका लवकर फुलतात आणि फुटायची शक्यता असते आणि आपला शिरा आंबट होऊ शकतो। त्यासाठी अगोदर काजू बदाम परतवून घ्यायचे आणि नंतर मनुका टाकायचा। आता त्यामध्येच आपल्याला अजून 2 चमचे तूप टाकायचं आणि रवा टाकून घ्यायचा आहे। आता रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना मी एकदाच तूप टाकलेलं नाही, आता 2-2 चमचे मी तूप टाकणार आहे आणि रवा छान असा खमंग भाजून घेणार आहे। कारण की रवा भाजताना तुम्ही जर तूप सगळं टाकून दिलं ना तर रवा लवकर असा भाजला जात नाही आणि तो जळण्याची शक्यता जास्त असते। त्यासाठी 2-2 चमचे तूप टाकायचं आणि रवा भाजून घ्यायचा। आता रवा छान भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये एक केळी घ्यायची, साल काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि ते तुकडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता हे केळीचे तुकडे असेच ठेवायचे नाही, ते छान मॅश करायचे, एकजीव करायचे आणि छान रव्यामध्ये एकसंध होऊ द्यायचे आणि अशा प्रकारे चमच्याने तुम्ही ते केळीचे जे तुकडे होते ते असे छान दाबून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे आहे आणि छान असे रव्यामध्ये भाजून घ्यायचे आहे। आता छान एकजीव करायचे आणि रवा आणि केळी जी टाकलेली आहे ती छान अशी भाजून घ्यायची। आता केळीसुद्धा व्यवस्थित बारीक झालेली आहे आणि आता यामध्ये गरम केलेलं दूध आणि पाणी टाकून घ्यायचं। आता इथं थोडं थोडं टाकायचं, एकदाच टाकू नका कारण ते हातावर उडायची शक्यता असते। त्यासाठी अगोदर थोडंसं टाकायचं, ते छान मिक्स करायचं आणि नंतर आपल्याला ते सगळं दूध आणि पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असा पटपट हात चालवायचा आणि मिक्स करायचा, म्हणजे आपला छान असा शिरा तयार होतो आणि मिक्ससुद्धा होतो। बघा इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता इथं छान दूध आणि पाणी अटू द्यायचं आहे आणि आता एक लक्षात असू द्यायचं की दूध आणि पाणी अटू द्यायचं आणि नंतर साखर टाकायची। साखर टाकायची घाई अजिबात करायची नाही, नाहीतर तुम्ही जर घाई केली तर ते शिरा चिकट होऊ शकतो। त्यासाठी दूध आणि पाणी हे अटू द्यायचं, नंतर साखर टाकायची। आता साखर छान विरघळून झालेली आहे। आता यामध्ये वेलची पावडर टाकायची। आता वेलची पावडर टाकून झाल्यावर सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून झालं की यावरती 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे थोडं तूप मी राहू दिलेलं आहे कारण ते सर्वात शेवटी टाकायचं आहे, कारण की रवा हा छान तूप सुटायला सुरुवात होते। आणि आता यामध्ये आपल्याला जे फ्राय करून घेतलेले काजू बदाम मनुका आहे ते टाकून घ्यायचे आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। अगदी मंद आचेवरती आपल्याला हा शिरा होऊ द्यायचा आहे। नंतर बघा छान असं तूप सुटलेलं आहे आणि शिऱ्याचा रंगही तुम्ही बघू शकतात, मस्त आलेला आहे। आता यामध्ये तुळशीची पानं टाकायची। आता तुळशीची पानं टाकून झाल्यावरती सुद्धा आपल्याला हे मिक्स करायचं, म्हणजे छान असं तुळशीच्या पानांचा सुगंधसुद्धा या प्रसादामध्ये उतरतो आणि जे राहिलेलं तूप होतं ते तूप सगळं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता इथं सर्व मिक्स करायचं आणि इथं 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, कारण तुळशीच्या पानांचा सुगंध छान येतो। त्यासाठी 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, स्टेप बाय स्टेप ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आता पंचामृत करायचं आहे, त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चमचा आपल्याला मध घ्यायचा आहे आणि 1 चमचा मध घेतलेला आहे तर 2 चमचे गाईचं तूप घ्यायचं आहे। 2 चमचे गाईचं तूप घेतलेलं आहे तर 4 चमचे साखर घ्यायची। आता इथं 4 चमचे साखर घेतलेली आहे तर 8 चमचे दही घ्यायचं आहे। आता दही 8 चमचे घेतलेलं आहे तर इथं 16 चमचे आपल्याला दूध घ्यायचं आहे। आता पंचामृत करताना आपल्याला गाईचं दूध, तूप आणि दही वापरायचं आहे आणि आता इथं सगळं आपलं टाकून झालेलं आहे। आता तुळशीची पानं टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करायचं। पंचामृत करताना जास्त मिक्स करू नका, म्हणजे ते दहीचे जे गोळे असतात ना ते गोळे तसेच राहू द्यायचे, म्हणजे छान पंचामृत खायलासुद्धा लागतं आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतं। बघा आता पंचामृतसुद्धा तयार झालेलं आहे।
अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा ही पंचामृत आणि प्रसादाचा शिरा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. प्रसादाचा शिरा करताना फक्त प्रमाण व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुमचा प्रसादाचा शिरा अजिबात बिघडणार नाही किंवा चिकट किंवा चिवट अजिबात होणार नाही. प्रसादाचा शिरा करण्यासाठी मी बारीक रवा वापरलेला आहे. तुम्ही जाड रवासुद्धा वापरू शकतात. आणि आता हा शिरा थोडा वेळ थंड झाला ना की छान असा सुटसुटीत आणि दाणेदार शिरा तयार होतो. आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.